आता पार्वती माताला अमरकथा भोलेनाथांनी सांगितली, सांगता सांगता झोप पार्वती माताला लागते. तुमची आमची काय किंमत? तुम्ही लय मान हलू नका बरं, खरं झोपताल नाही तर. तुम्ही म्हणालात खरंय खरंय, असं नाही. भोलेनाथाची भक्ती केल्यानंतर भोलेनाथ 3 वस्तू देतात: भुक्ती, भक्ती आणि मुक्ती. या तिन्ही माध्यमातून आपलं जीवन सफल होऊन जातं. भगवंताच्या वेगवेगळ्या लिंगाची उत्पत्ती केलेली आहे. विश्वकर्माच्या माध्यमातून वेगवेगळ्या लिंगाची उत्पत्ती केली. पुखराजाचं लिंग निर्माण केलं, धर्मराजाला दिलं. श्याममण्याचं लिंग निर्माण केलं, वरुण देवताला दिलं. इंद्र नीलमण्याचं लिंग उत्पन्न केलं, विष्णूला दिलं. स्फटिक मण्याचं लिंग निर्माण केलं, लक्ष्मीजीला दिलं. स्वर्णमय लिंगाचं लिंग बनवलं, ब्रह्माजीला दिलं. चांदीचं लिंग बनवलं, ज्याला रजत लिंग म्हणतो, तो वसुदेवतांना दिलं. पितळाचं लिंग दिलं, अश्विनी कुमाराला दिलं. तांब्याचं लिंग बनवलं, आदित्य सूर्यदेवताला दिलं. मोत्याचं लिंग बनवलं, चंद्रमाला दिलं. हिऱ्याचं लिंग अग्निदेवताला दिलं. ब्राह्मण पत्नींना मातीच्या पार्थिव लिंग दिलं. यमदानवांना चंदनाचं लिंग दिलं. आणि योगी लोकांना सांगितलं, तुम्ही भस्म धारण करा. यक्षांना दह्याचं लिंग निर्माण करायला सांगितलं. बाणासुराला पारद लिंग बनवलं आणि स्त्रियांकरता लोण्याचं लिंग बनवलं. वेगवेगळ्या लिंगाची महत्ता आहे. बाणासुरावरती भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले. भोलेनाथांनी विचारलं बाणासुराला, तुला काय पाहिजे? त्यांनी सांगितलं, प्रभू तुम्ही मला 10,000 हात द्या. ओहो, 10,000 हात लावायचे तरी कसे? एवढे हात कशा करता? त्यांनी सांगितलं, भोलेनाथ या 2 हातांनी तुमची सेवा करता करता मला असं वाटतं की 10,000 तुमची सेवा करा. वाह, भोलेनाथ प्रसन्न झाले. भोलेनाथाला वाटलं लोक 2 हात देऊन सुद्धा भोलेनाथाला पाणी अर्पण करायला तयार नाही आहेत. हा बाणासूर 10,000 हात मागतो. संतुष्ट होता तो. थोड्याशा पाण्यामध्ये भोलेनाथ सराबोर होऊन जातात. पत्रम पुष्पम फलम तोयम, एवढी सोपी गोष्ट आहे. काल आपण सतीचं चरित्र वर्णन केलं. सती लहानपणापासूनच महादेवाची परमभक्त. आपण डायरेक्ट लग्न केलं, परंतु ज्यावेळेस सती मैयाच्या अंतःकरणामध्ये भोलेनाथाचं चित्र विराजमान झालं. सती मैयाचं जीवन हे एक आदर्श जीवन आहे. प्रत्येक स्त्री करता त्यांनी काय केलं पाहिजे? आचरण केलं पाहिजे, असं जीवन आहे सती मैयाचं. सती मैया विहारात, आहारात, विचारात सगळ्यामध्ये निपुण होती. कसं बोलावं, कसं चालावं, कसं वागावं, कोणाशी बोलताना कसं बोलावं, हे सती मैयाचा आहार विहार हा आपल्याकरता आचरणीय आहे. आज सती आपल्या आईला म्हणते, विरणीला म्हणते, आई तुला माहिती आहे का, मी महादेवाची भक्त आहे आणि मला महादेवाला भेटायचं. तिच्या आईनं सांगितलं, सती महादेवाला भेटणं हे साधू लोकांचं काम आहे. तपस्या करावी लागते, जंगलामध्ये जावं लागतं, गिरीगंधरा सेवन करावी लागते, कठोर तप करावं लागतं, तुझ्याकडून होणार नाही ते. परंतु सतीच्या मनामध्ये मनामध्ये जर इच्छा असेल तर भगवंताची भक्ती सहज होते. इच्छा नसेल तर महाराज टाईमच भेटत. 1000 कामं असू द्या, माणूस वेळ काढतो, परंतु मनामध्ये करण्याची इच्छाच नसेल, ऐकण्याची इच्छाच नसेल तर माणूस लाख बहाणे सांगतो. ओ हो महाराज, आम्हाला कथेला यायचं होतं, परंतु काय करावं, घरामध्ये एवढं काम पडलेलं आहे. बघा ना तुम्ही, कोणीच नाही घरामध्ये घर काम करायला. किती जीव मायेमध्ये संलिप्त झालेला आहे पहा. ही घरामध्ये सगळ्यात मोठी महामाया असेल तर टी व्ही.
गादीवरती बसून रिमोट कंट्रोल दाबायचं हे नाही आवडलं की ते लावत राहायचं. आपण सगळा काळ याच्यामध्ये बर्बाद करून टाकायला लागलो. आधीच मायेमध्ये फसलो, पुन्हा त्याच्यामध्ये आणखीन ही महामाया. कधी आपला महाराज मुक्ती आपण करी, कल्याण आपलं कसं व्हायचं. सती मैया निघालीये जंगलामध्ये, फलाहार करून तपस्या करू लागली. जंगलामध्ये फळं खायची आणि तपस्या करायची. आमचे गुरुजी कधीही सांगायचे, या जन्मामध्ये आपण भगवंताची भक्ती केली नाही, बोलो हर हर महादेव. या जन्मामध्ये जर आपण भोलेनाथाची भक्ती केली नाही तर पुढच्या जन्मामध्ये आपल्याला करावी लागणार. जीवाला जोपर्यंत शिव स्वरूपाला मिळत नाही तोपर्यंत दुःखच आहे, कितीही पण. एक ना एक दिवस त्या परमात्म्याला मिळत नाही. पहा, गंगा ही गोदावरी जवळ आहे आपल्याला. हिमालयामधून निघालेली भागीरथी गंगा जोपर्यंत समुद्राला मिळत नाही तोपर्यंत तिची गती शांत नाही. त्याप्रमाणे आपण जोपर्यंत त्या परमात्म्याला, प्राणप्रियतम परमात्म्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत आपली ही भागदौड थांबणार नाही. म्हणून या जन्मात जर आपण नाही केलं तर पुढच्या जन्मामध्ये आणखीन पापड लाटावं लागणार आहेत. त्या उडदाचे पापड असतात ना, थोडे 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 लांब 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 लांब. तसं या जन्मामध्ये जर आपण भगवंताची भक्ती केली नाही तर पुढच्या जन्मामध्ये मात्र आणखीन. तुम्ही म्हणाल आम्ही 10 जन्म करणार नाहीत महाराज. भगवंत म्हणले 1000 जन्म घे, परंतु एक वेळेस मला प्राप्त झाल्याशिवाय तुला समाधान मिळणारच नाही. मग 1000 जन्म घेण्याची अपेक्षा या जन्मामध्ये भगवंताला आपण प्राप्त केलं, भगवंताचा बोध अंतःकरणामध्ये झाला, बास जीवनाची सार्थकता आहे. आणि भगवंता वाचून जीवन जगलो व्यर्थ आहे महाराज, काही कामाचं नाही. म्हणून चिंतने सरे येतो धन्य धन्य काळ. चिंतनामध्ये घातलेला काळ हा धन्य, बाकीचा ऐश आरामामध्ये घातलेला काळ आपला व्यर्थ. आपला काळ व्यर्थ हा भरपूर जातो महाराज. स्त्रियांचा काळ 4 स मध्ये जातो. स स स आणि स. काय हो महाराज? साडी, शृंगार, सोनं आणि स्वयंपाक, याच्यामध्ये आपला काळ. भागवत कथेला चालले हो, मग ही साडी नको आता ती साडी घालते, त्याच्यामध्ये स्वयंपाक, याच्यामध्ये आपला काळ भरपूर जातो. म्हणून आपला काळ हा परमार्थामध्ये गेला पाहिजे. सतीदेवी फलाहार करून भोलेनाथाची उपासना करू लागली. हळूहळू फळाचाही त्याग केला. आता केवळ पाणी पिऊनच आराधना करू लागली. श्रावण महिन्यामध्ये लक्ष्मीजीनं काय केलं? लक्ष्मीजीला शिवजी भेटले आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये सतीला शिवजी भेटले. म्हणून मार्गशीर्ष महिना हा शिवजी करता, उपासने करता अत्यंत फलदायी आहे. आणि याच मार्गशीर्ष महिन्यामध्ये अग्निलिंगाचं प्राकट्य झालं आणि या दिवशी मार्गशीर्ष महिन्यामध्ये दीप प्रज्वलन करावं भगवंताला. जीवनामध्ये काहीतरी नियम असावा. ही साधना करून आपल्याला भगवंत जरी भेटले नाही तरी पण आपलं जीवन सुखी बनवायचं. सती मैयानं अशी साधना केली. भोलेनाथ पशुपतीनाथ प्रसन्न झाले आणि सतीनं भोलेनाथाबरोबर विवाहाची कामना केली. सती मैयानं शेवटी आपले डोळे बंद केले आणि भोलेनाथाचं रूप प्रतिबिंब आपल्या हृदयामध्ये साठवलं. मन मंदिर में मैंने भोले तुझको आज छुपा रखा है.
आकर तेरे दर पे भोले सबने शीश झुकाया है। सप्तऋषींनी सगळी विवाहाची तयारी केली आणि सती मैयाचा खूप आनंदपूर्वक मंगलगान करून विवाह संपन्न झालेला आहे। काल आपण कथा ऐकली सती मैयाची। भगवंताचे अनेक अवतार झालेले आहेत। शर्वो भवस्तथा रुद्र उग्रो भीमः पशुपतिः ईशानश्च महादेवो मूर्तयाष्टा विश्रुताः। भोलेनाथाचे 8 अवतार सांगितलेले आहेत। शिव, भव, रुद्र, उग्र, भीम, पशुपती, ईशान, महादेव ह्या वेगवेगळ्या अवताराची कथा सांगितलेली आहे। भोलेनाथाचा अर्धनारी नटेश्वर हाही अवतार सांगितलेला आहे। काल आपण श्रवण केलं। वराह भगवंत, वराह कल्पामध्ये जेवढे काही अवतार झाले तेवढे सूत महाराजांनी वर्णन केलेत। परंतु सनकादी ऋषीने विचारलं नंदीश्वर भगवंताला, नंदीला विचारलं, नंदी तुम्ही एवढे मोठे कसे काय झाले? भगवंताचे साक्षात पार्षद, भगवंताचे वाहन कसे झाले? त्यावेळेस नंदीश्वरांनी आपली कथा सांगितली। महर्षी शिलाद पुत्र आहेत नंदी। शिलाद महर्षीने खूप मोठी उग्र तपस्या केली। एवढी तपस्या केली की इंद्र प्रसन्न झाले। इंद्राने विचारलं सांगा काय पाहिजे? त्यांनी सांगितलं मला अमरपुत्र पाहिजे। परंतु इंद्राने सांगितलं हे सामर्थ्य माझ्यामध्ये नाहीये, हे सामर्थ्य केवळ भगवान भोलेनाथामध्ये, तुम्ही त्यांची उपासना करा। भोलेनाथाची उग्र तपस्या केली शिलाद मुनीनं। 1000 वर्षापर्यंत दिव्य तप केलं आणि या तपाच्या माध्यमातून भोलेनाथ प्रसन्न झाले। भोलेनाथाने विचारलं शिलाद ऋषी काय पाहिजे ते मागा। शिलाद ऋषीनं सांगितलं मला अमर अजर असा पुत्र पाहिजे आणि तोही तुमच्यासारखा असावा। भोलेनाथ प्रसन्न झालेले होते। भोलेनाथाने तथास्तु म्हटलं आणि यज्ञाच्या अगोदरच यज्ञाच्या समोर नंदी भगवंत प्रगट झाले। शिलाद ऋषीनं स्वागत केलं भोलेनाथाचं। परंतु मित्र आणि वरुण ऋषीनं त्यांची कुंडली पाहितली नंदीची आणि त्या कुंडलीमध्ये अल्प आयुष्य होतं नंदीचं। वडील पुन्हा आणखीन चिंतेमध्ये झाले, चिंतायुक्त झाले। शिलाद ऋषी काय करावं? नंदीने विचारलं पिताजी काय झालं? त्यांनी सांगितलं ऋषी लोकांनी तुझी अल्पायु सांगितली त्याच्यामुळे मी चिंतित। एवढी मोठी तपस्या केली भोलेनाथाची पण आयुष्य कमी आहे तुझं। नंदीश्वरांनी सांगितलं पिताजी चिंता करू नका, ज्यांनी आशीर्वाद दिलेला आहे तेच कल्याण करतील। नंदी भगवंत भोलेनाथाची उपासना करण्याकरता हिमालयामध्ये गेली। नंदीनं सांगितलं या युगामध्ये तपाचं सामर्थ्य नाहीये, विद्याचं सामर्थ्य नाहीये, केवळ भोलेनाथाच्या भक्तीचं सामर्थ्य आहे। आणि म्हणून भोलेनाथाची भक्ती उपासना केली आणि भोलेनाथाला प्रसन्न करून घेतलं आणि भोलेनाथाने सरळ नंदीश्वराला आपला गण बनवलं। एवढंच नाही तर आपला वाहन बनवलं। महाराज नंदीश्वर सनकादिक ऋषीला सांगतात का भोलेनाथाची कृपा झाली रे झाली की बस कसाही असो तू कुठं जातो। माझं अल्प आयुष्य होतं परंतु भोलेनाथाची उपासना केली, परिणाम रुद्रगणामध्ये मी गिनल्या गेलो। नंदीश्वर ही पदवी भेटली आणि आज जिथे जिथे भोलेनाथाचं मंदिर आहे तिथे तिथे अगोदर नंदीश्वर महाराज आहे। हे भगवान भोलेनाथाच्या भक्तीचं सामर्थ्य। भोलेनाथ भरपूर देतो, सगळं काही देतो महाराज। तू दिलेलं जे आपल्या घरामध्ये आहे ते सगळं वैभव त्याचं आहे, त्याची कृपा आहे। हा सगळा खजाना भोलेनाथाच्या बभूतीमध्ये
कुबेराची जेवढी धनसंपत्ती आहे ही सगळी संपत्ती भोलेनाथाच्या विभूतीमध्ये आहे. म्हणून महाराज भोलेनाथाचा शुक्रिया अदा करावा, आपण त्याला सलाम करावा, त्याला मुजरा करावा, त्याला नमस्कार करावा. ही सगळी काय देण त्याची आहे. म्हणून संत लोक गातात